नमस्कार मित्रांनो, मी पुण्यामध्ये येऊन नुकतेच 5 महिने झाले होते. शहरातील एका जुन्या वस्तीतील आमच्या प्रशस्त खोलीत मी आणि माझी पत्नी वैष्णवी राहत होतो. पण माझ्या मनात एक अनामिक हुरहूर होती. ती वस्ती, तिथली माणसं आणि त्यातील गुंतागुंतींची नाती, सगळं काहीतरी सांगू पाहत होतो. दिसायला मी सडपातळ आणि शरीराने सुदृढ होतो. अनेकांना आकर्षित करणारी माझी व्यक्तिरेखा होती. वयाची 27 वर्ष पूर्ण झाली होती आणि वैवाहिक जीवनाची 2 वर्ष सुखरूप होती. पण एका रिकामपणाची जाणीव कुठेतरी खोलवर रुतून बसली होती. त्या दुपारचा सूर्य खिडकीबाहेर हळुवारपणे चोहोबाजू पसरला होता. वस्तीत सगळीकडे शांतता होती. फक्त दूरवरून एखाद्या पक्ष्याचा किलबिल्ला ऐकू येत होता. मी वरांड्यातला जुन्या खुर्चीवर बसलो होतो. हातात एक पुस्तक होतं, पण लक्षात मात्र त्यात नव्हतं. अचानक कुंपणाचं दार उघडल्याचा आवाज आला. हलकी पावलं, चाफेकळीच्या फुलांसारखी सुगंधी. मी वर पाहिलं तर शीतल होती. हातात एक पळी होती, त्यात काहीतरी झाकून आणलं होतं. तिच्या ओठांवर ते नेहमीच मंद हास्य होतं, पण आज त्यात काहीतरी वेगळं. तिची नजर भेटताच तिने लाजत डोळे वाकडे केले. काय वाचतंय? आवाजात एक कुतूहल आणि काळजीची झुळूक होती. तिचा आवाज म्हणजे पाऊस होण्यापूर्वीची पहिली सर आणि मातीचा दरवळ यांचं मिश्रण होतं. काही नाही ग, मी इकडे तिकडे पुस्तक बाजूला ठेवत म्हणालो. माझी नजर मात्र तिच्यावरून हटेना. तिने आज हिरव्या ठपक्यांचा पदर घेतला होता. वाऱ्याची एक झुळूक आली आणि तिचा पदर हलकासा उडाला. तिने तो सावरताना ज्या सहजतेने केस मागे सरकवले ते पाहून माझं हृदय जोरात धडधडलं. वैष्णवीने सांगितलं, तुम्हाला थंडी वाजते म्हणून हे बघा, गरमागरम हलवा आणलाय आहे. तिने पळी पुढे केली. ती पळी घेताना माझं बोट तिच्या बोटांना स्पर्शून गेलं. थोडा वेळ दोघेही स्तब्ध. तिने नजर खाली वाकवली, पण तिच्या गालावर लाजेचं हलकं गुलाबीपण पसरलं. बस ना जरा, मी तिला आपल्या जवळच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणालो. ती शांतपणे बसली. तिच्यापासून येणारा चंदन आणि केवड्याचा सुगंध वाऱ्यामध्ये मिसळून जाईपर्यंत येत होता. खूप वेळ आम्ही काहीच बोललो नाही. बोलायची गरज नव्हती. त्या शांततेत आमच्या अंतरांगातला संवाद सुरू झाला. इथं खूप छान वाटतं तुमच्यासोबत, तिने हळूच डोळे वर करत सांगितले. तिचे डोळे बोलके होते. त्या डोळ्यांमध्ये मैत्री होती, विश्वास होता, पण त्यापेक्षाही काहीतरी अधिक होतं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. आणि मलाही तुझ्यासोबत तू येतेस तेव्हा हे घर, ही वस्ती, सगळं कसं प्रसन्न वाटतं. मी सहजपणे पण मनातली खरी भावना बोलून गेलो. तिने हळू डोळे मिटून घेतले. ओठावर तेच गूढ स्मित. वाऱ्याची झुळूक पुन्हा आली आणि तिचा पदर उडून माझ्या हाताला स्पर्शून गेला. तिने तो सावरला नाही, तसंच राहू दिलं. तो हलकासा स्पर्श माझ्या अंगावरून विजेचा किरण गेल्यासारखं जाणवला. तिची नजर माझ्या खोलवर रुतली होती. आम्ही काही बोललो नाही. फक्त तिच्या डोळ्यातली ओलावलेली शांतता आणि माझ्या मनातली हुरहुर एकमेकांशी बोलत होती. तिने हात पुढे केला, अगदी हळूवार. मीही हात पुढे केला. आमची बोटे हवेत एकमेकांना स्पर्श करून परत हलकीशी मागे सरकली. जणू काहीतरी अनोळखी पण सुंदर अंतर जाणीवपूर्वक टिकून ठेवत होतो. त्या क्षणी शब्द नव्हते, फक्त एक प्रेमळ शांतता होती. तिने डोळे मिटले आणि हात आपल्या मनावर ठेवला. मीही तसंच केले. त्या स्पर्शात आमची मने एकमेकांशी बोलत होती. दुपारचा सूर्य आता कलाला लागला होता. खिडकीतून येणारी सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. ती माझ्याकडे पाहत होती, न डोळे झाकता, न अस्वस्थतेने. तिच्या नजरेत आदर होता, विश्वास होता आणि एक विलक्षण आपुलकी होती. तुमच्यासोबत असताना मला स्वतःचं अस्तित्व विसरून जाण्यासारखं वाटतं, तिने हळू आवाजात सांगितलं. मग विसरून जा, मी हळुवारपणे म्हणाले. पण आता फक्त आपण आहोत याची जाणीव ठेवू.
तिने डोळे मिटून घेतले. दोघेही त्या क्षणात हरून गेलो होतो. वेळ स्थिर झाल्यासारखी वाटत होती. आभाळात एक पक्षी मंडळ घालत होता, पण आमच्या दुनियेत फक्त आम्ही दोघे होतो, शीतल आणि मी. त्या प्रेमळ शेजारणीच्या अस्तित्वात मला एक वेगळीच दुनिया सापडली होती. शरद भैया बाहेर गावी असताना वस्तीत एक वेगळी शांतता पसरलेली असे. त्या शांततेत शीतलचं येणं म्हणजे एखाद्या सुगंधी वाऱ्याची झुळूक असे. वैष्णवी बाजारात गेल्याचा फायदा घेऊन मी वरांड्यातल्या जुन्या खुर्चीवर बसलो होतो. हातात पुस्तकं होतं, पण मन मात्र दाराकडे होतं. ती आली. हातात चहाचा कप होता. वैष्णवीने सांगितलं, तुम्हाला एकटं सोडू नका म्हणून. ती म्हणाली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. तिने चहाचा कप माझ्यापासून थोडा अंतरावर छोट्या टेबलावर ठेवला आणि भिंतीशी टेकून उभी राहिली. दोघांमध्ये जवळजवळ 6 फुटांचं अंतर होतं. किती दिवस झाले भैया गेल्यात? मी विचारलं. 8 दिवस झाले. अजून 17 दिवस लागतील, तिने हळूच सांगितलं. तिचा आवाज तसाच होता, पण त्यात एक हुरहुर होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि लगेच नजर दुसरीकडे वळवली. तिचे डोळे बोलके होते, पण ती त्यांना मर्यादेत ठेवत होती. तुला एकटं वाटत असेल, मी म्हणालो. हो, पण आता सवय झाली, तिने उत्तर दिलं. ती खिडकीजवळ गेली आणि बाहेरच्या रस्त्याकडे पाहू लागली. तिची बोटं खिडकीच्या कपड्यावर हळुवारपणे फिरत होती. तिचा हिरवा ठपक्यांचा पदर वाऱ्यात पडत होता. तिने तो सावरताना एखाद्या वेळी माझ्याकडे पाहिलं. त्या एका नजरेत कितीतरी भावना होत्या. ओलावा होता, हुरहुर होती, पण एक मर्यादाही होती. मी उठलो आणि दाराजवळ गेलो. तिच्यापर्यंत जाणं शक्य होतं, पण मी थांबलो. दाराच्या चौकटीत हात लावून उभा राहिलो. आता आमच्यात अंतर होतं, पण त्या अंतरातून एक वेगळीच गोडी निर्माण झाली होती. शीतल, मी हाक मारली. ती हळूच माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे विस्पारले होते. आमच्या नजरा भिडल्या. कितीतरी वेळ आम्ही तसेच एकमेकांकडे पाहत होतो. बोलायची गरज नव्हती. त्या नजरेतून सगळं बोलणं होत होतं. मला तुमच्या जवळ यायचं आहे, तिने हळू आवाजात सांगितलं, पण तिची पावलं मात्र सरकली नाही. ती तिथेच उभी होती, खिडकीजवळ. मलाही, मी म्हणालो, पण मीही तिथून हललो नाही. ते अंतर जाणीवपूर्वक टिकून ठेवलं होतं. तिने हात पुढे केला माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तो हात अपुरा होता. मीही हात पुढे केला. आमची बोटं एकमेकांपर्यंत पोहोचू शकली नाही, फक्त हवेत एकमेकांना स्पर्श करू पाहत होती. ते अंतर भरून येणं शक्य नव्हतं, पण आम्ही दोघांनी ते भरू नये असं ठरवलं होतं. हे अंतर खूप त्रास देतंय, ती म्हणाली, पण हे अंतर आपल्याला जवळ ठेवते. मी म्हणालो, जर हे अंतर संपलं तर आपण हरू. तिने आपली मान हलवली. तिला माझं म्हणणं पटलं होतं. तिने हात मागे घेतला आणि पुन्हा खिडकीकडे पाहू लागली. सूर्य मावळतीला लागला होता. सोनेरी किरण तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ती सुंदर दिसत होती, पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्यातली ती असुरक्षितता, ती हळवी भावना मला अधिक भावत होती. मी मागे सरकलो आणि पुन्हा माझ्या खुर्चीवर बसलो. आता आमच्यात पूर्वीपेक्षा अधिक अंतर होतं, पण त्या अंतरातून एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. शब्दांनी न बोलता, स्पर्शाने न जोडता, फक्त नजरेतून, फक्त भावनेतून एक अबोल संवाद सुरू होता. रोज असेल ना, मी विचारलं. ती वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठावर तेच हळूच हास्य होतं. रोज, ती म्हणाली. तुम्ही आहात म्हणून. ती म्हणून गेली. वरांडा पुन्हा एकटा पडला, पण तिचा सुगंध तिथे रेंगाळला होता. तिची नजर तिथे हरवली होती. ते अंतर होतं, पण त्या अंतरात प्रेम होतं, मर्यादा होती, आदर होता. आणि याच अंतराने आमचं नातं अधिक खोलवर, अधिक अर्थपूर्ण बनलं होतं. मी हळूवार तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो. शीतल दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिची शरीरयष्टीही भरपूर होती. आता ती आमच्या दोघांशी इतक्या मनमोकळेपणाने बोलू लागली होती की तिच्या वैयक्तिक गोष्टीही ती आमच्यासोबत सहजपणे शेअर करत असे. तिला पाहून माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती.
मी घरीच लॅपटॉपवर ऑनलाईन काम करत असल्याने बहुतेक वेळा घरीच असायचो. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. पावसाची वारा खिडकीच्या कडा झडझडत होत्या. दारावरची बेल वाजली. उघडता समोर शीतल होती. तिचे केस भिजलेले होते. अंगावरती हलकी साडी अक्षरशः अंगावर चिकटली होती. पाऊस जोरात सुरू होता. काय झालं मी विचारलं. पाऊस अडोसा मागतोय, ती हसत हसत म्हणाली. पण तिच्या हसण्यात एक वेगळी चमक होती. ती आत आली. खोलीत एकटेच होतो. तिने ओल्या केसांना हात लावत माझ्याकडे पाहिलं. तू एकटाच आहेस ना, तिने हळू आवाजात विचारलं. मी मान हलवली. ती जवळ आली. खिडकीबाहेर विजांचा कडकडाट झाला आणि लगेच वीज गेली. अंधार पसरला. फक्त दूर कुठेतरी रस्त्यांचा मंद प्रकाश खोलीत येत होता. शीतल माझ्या अगदी जवळ उभी होती. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. तिच्या अंगावरचा ओलावा आणि तिचा सुगंध यांनी खोली भरून गेली होती. मला भीती वाटते आहे. अंधारात ती कुजबुजली, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती. त्यात एक आग होती, एक हुरहुर होती. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिचा ओला गाल, तिचे थरथरणारे ओठ. मी तिच्याकडे बघत राहिलो. वीज चमकली आणि त्या क्षणी तिने हळू डोळे मिटले. वेळ थांबल्यासारखा वाटला. पावसाच्या सरी कोसळत होत्या. विजा चमकत होत्या. पण त्या क्षणी फक्त ती आणि मी उरलो होतो. पाऊस थांबल्यावरचे दिवस आणखी गुंतागुंतीचे झाले. शरद भैया आणि माझाही चांगला संबंध होता. जेव्हा ते घरी असत तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारत असू. पण त्यांच्या कामामुळे ते फारसे घरी नसत. शीतल तिची घरातील सर्व कामे आवरून आमच्या घरी येई आणि वैष्णवी सोबत तासनतास गप्पा मारत असे. त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि शीतल जवळपास पूर्ण दिवस आमच्याच घरात राही. मी आणि शीतल आता एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो होतो. आमची कुटुंब सुखदुःख आम्ही एकमेकांशी व्यक्त करत होतो असू आणि एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. आमच्यात एक आपुलकीचे अतूट नाते निर्माण झाले होते. शीतल माझ्याकडे पाहून नेहमी म्हणायची, तुझी पत्नी खूप नशीबवान आहे, कारण तिला तुझ्यासारखा प्रेमळ जोडीदार मिळाला आहे. तिच्या या बोलण्यात एक प्रकारची प्रशंसा आणि प्रत्यक्ष अपेक्षा दडलेली होती, जी मला नेहमीच भावत असे. पण एक दिवस असा आला की सगळं समीकरण बदलून गेलं. रविवारची दुपार होती. शरद भैया कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. वैष्णवी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. घरात फक्त मी आणि शीतल होतो. मी लिव्हिंग रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होतो. शीतल स्वयंपाकघरात चहा बनवत होती. अचानक तिचा मोबाईल खणखणला. तिने फोन उचलला. तिचा चेहरा पाहताच मला काहीतरी बिनसल्यासारखे जाणवले. तिचा आवाज घाबरलेला होता. फोन ठेवताच ती थेट माझ्याकडे धावली. तिचे डोळे भरून आले होते. ओठ थरथरत कापत होते. काय झालं शीतल, मी उठत विचारलं. शरद भैयांचा अपघात झाला, हॉस्पिटलमध्ये आहेत, मला लगेच जावं लागेल. ती रडू लागली. तिचे संपूर्ण शरीर कापत होतं. मी तिला धीर दिला. शांत हो, मी नेतो तुम्हाला म्हणत मी तिला घेऊन निघालो. रस्त्यावर जाताना तिने मला कमरेभोवती घट्ट मिठी मारली होती. वाऱ्यात तिचे केस माझ्या चेहऱ्यावर उडत होते. हॉस्पिटलमध्ये पोचलो. शरद भैया ICU मध्ये होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना मेंदूला मार लागला आहे. अजून काही सांगता येत नाही. तो दिवस ती रात्र अशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी शरद भैयांनी अखेरचा श्वास घेतला. शीतलचा एकांत बघावेना. वैष्णवी सुद्धा रडत होती. मी दोघींना सावरण्याचा प्रयत्न करत होतो. अंत्यसंस्कार उरकले. घरी पोहोचलो तेव्हा शीतलची अवस्था पाहण्यासारखी होती. ती कोऱ्या भिंतीकडे बघत सुन्न बसली होती. आता ती रोज यायची, पण आता तिच्या येण्यात एक वेगळेपणा होता. ती फारशी बोलत नाही, वैष्णवीशीही नाही, फक्त माझ्याकडे एकटक पाहायची. तिच्या नजरेत एक प्रश्न होता, एक करुणा होती, पण त्यापेक्षाही एक विलक्षण ओढ होती. एके दिवशी संध्याकाळी वैष्णवी घरी नव्हती. शीतल आली. दारातच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती म्हणाली. आत आली. खाली
बसली. बराच वेळ शांत झाली होती. मग हळू आवाजात म्हणाली, शरद गेले. आता मी फक्त एकटीच आहे. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. माझं हृदय जोरजोरात धडधडलं. शीतल, तू एकटी नाहीस, आम्ही आहोत. पण तुझ्यासाठी काय आहेस? तिने अशा नजरेने पाहिलं की मी स्तब्ध झालो. त्या नजरेने तीव्रता होती, अस्वस्थता होती, एक हाक होतो. मी काही बोलणार इतक्यात ती उठली आणि माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला लागत होता. तिचे हात थरथर कापत होते. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवले. मला एकटीला सावरू नकोस, ती कुजबुजली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर रुतले होते. वेळ स्तब्ध झाला. खोलीतलं तापमान वाढल्यासारखं वाटलं. तिचे ओठ माझ्या अगदी जवळ होते. तिने हळूच डोळे मिटले. तिचे थरथरणारे ओठ, तिचा वेगवान श्वास, तिच्या अंगातून पसरणारा चंदनाचा सुगंध, सगळं काही त्या क्षणी माझ्या भोवती गुंफलं गेलं. पण माझ्या मनात वैष्णवीचा चेहरा उभा राहिला. तिचे निरेगास हास्य, माझ्यावरचा विश्वास. मी हळुवारपणे मागे सरकलो. शीतल, मी कसा तरी आवाज काढला, असं करू नकोस. तिने डोळे उघडले. त्या डोळ्यात अपेक्षा होती, व्यथा होती, पण त्या सगळ्यांवर मात करणारा एक कोलाहलही होता. का तिच्या आवाजात एक विलक्षण खंत होती. मी काही चुकीचं मागितलं का? फक्त आधार मागितला, फक्त हात मागितला. ते मी देऊ शकलो. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, पण मैत्रीचे, काळजीचे, आपुलकीचे त्यापुढे काही नाही. तू माझ्या आयुष्यातली महत्वाची व्यक्ती आहेस शीतल, पण वैष्णवी माझी पत्नी आहे. तिच्याशी केलेल्या वचनाच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. तिचे डोळे पाण्याने भरून आले. तिने खाली पाहिलं. बराच वेळ शांतता होती. फक्त खिडकीबाहेर रात्रीच्या वाऱ्याचा आवाज येत होता. मग ती हळूच उठली. तिने माझ्याकडे पाहिलं. यावेळी तिच्या नजरेत पूर्वीची तीव्रता नव्हती. तिच्यात एक शांतता होती, दुःखाची पण स्वीकारायची. मला समजलं ती फक्त एवढंच म्हणाली. तिच्या ओठावर एक कोमजलेलं स्मित होतं. ती वळाली आणि दाराकडे निघाली. दारात उभी राहिली. परत ओळून म्हणाली, तू खरोखर चांगला माणूस आहेस. तुझ्यासारखा नवरा मिळून वैष्णवी खरंच नशीबवान आहे. ती निघून गेली. तिच्या पावलांचा आवाज वरांड्यात हरवला. मी तिथेच बसून राहिलो. खोलीत तिचा सुगंध अजूनही होता, पण आता तो दूर जाताना वाटत होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवी चहा बनवत होती. तिने विचारलं, काय शीतल, आली होतीस ना? बरी आहे ना ती? हो, मी हलकेच म्हणालो. तिला एकटं वाटत होतं. थोडीशी रडली, पण मी समजावलं. गरीब वैष्णवी म्हणाली, आज मी तिला बोलावून घेते, जेवण एकत्र करू. तिच्याशिवाय तिला एकटं वाटू नये. मी फक्त मान हलवली. वैष्णवीच्या या सरळ मनाच्या निरागसतेपुढे माझं मन खूप लहान वाटू लागलं. ती शीतलला कधीही दुसऱ्या नजरेने पाहिलंच नव्हतं. तिच्यासाठी शीतल फक्त एक पडलेली शेजारीण होती, जिला आधाराची गरज होती. त्या दुपारी शीतल आली. तिने हिरवा नव्हे तर पांढरा साधा पदर घातला होता. तिच्या चेहऱ्यावर एक ते जुनं हास्य नव्हतं, पण शांतता होती. वैष्णवीने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. मी लॅपटॉप समोर बसलो होतो, पण लक्ष तिकडेच होतं. शीतल वैष्णवीशी बोलत होती, पण तिची नजर एकदा माझ्याकडे वळली. त्या एका नजरेने कृतज्ञता होती, थोडासा दुखावा होता, पण सर्वात महत्वाचं म्हणजे एक निर्णय दिसत होता. तिने माझ्यापासून अंतर ठेवण्याचा मानसिक पल्ला आधीच ओलांडला होता. वेळ निघून गेला. 1 महिना, 2 महिने. शीतल हळूहळू सावरत होती. तिने छोटी शिवणकामाची शाळा सुरू केली. वस्तीतल्या काही बायका तिच्याकडे शिकायला येऊ लागल्या. ती आता आमच्याकडे रोज यायची, पण पूर्वीसारखे तासनतास न बसता थोडा वेळ थांबायची. वैष्णवीशी गप्पा मारायची, माझ्याशी हलकी फुलकी विचारपूस करायची. तिचं वागणं आता नेमकं एका जीवाभावाच्या मैत्रिणीसारखं झालं होतं. एके दिवशी संध्याकाळी पावसाळ्याची हलकी सुरुवात झाली होती. मी वरांड्यात उभा होतो. शीतल आपल्या घरातून बाहेर पडताना दिसली. तिने मला पाहिलं. हातातली छत्री उघडताना थोडा वेळ थांबली. मग हळू आवाजात म्हणाली, त्या दिवसासाठी धन्यवाद.